प्रकाश आंबेडकर सोबत नसले तरीही आम्ही जिंकू. महाविकास आघाडीच्या पाठीची जनमत लोकमत आहे असं संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत तर हा विजय अधिक दैदिप्यमान झाला असता. याचा अर्थ असा नाही की आम्ही परावलंबी आहोत. महाराष्ट्रातल्या शोषित, पीडित, वंचित जनतेला आमच्यासोबत घ्यावं. प्रकाश आंबेडकर सन्माननीय नेते आहेत. आम्ही त्यांच्याशी वारंवार चर्चा केली. ते वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत. ते सदैव आमच्यासोबत असावेत अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आमचे सदैव प्रयत्न आहेत. आम्ही त्यांना 4 जागांचा प्रस्ताव दिला आहे. तो प्रस्ताव स्वीकारायचा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांनी खरं तर हा प्रस्ताव मान्य करायला हवा होता. पण तरीही आम्ही आशा सोडली नाही असे राऊत म्हणाले. त्याच्यावरती लढावं हे आम्ही अगोदरही सांगितलं होतं. पब्लिकली ते 4 म्हणत असले तरी जे बैठकीला गेले त्यांना ऑफिशियली ज्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे पक्षाच्या यांनी, त्याच्यामध्ये 1 अकोला आणि 2 उरलेल्या अशा जागा त्यांनी ऑफर केलेल्या आहेत. त्याच्यामुळे खोटं बोलणं जे आहे ते थांबलं पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. किती तारखेपर्यंत थांबणार आहात, कधीपर्यंत थांबणार आहात ते मी कोणावरती कॉमेंट करणार नाही. ज्यांना कोणाचं करायचं मी कालच जाहीर केलं की 26ला आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी जाहीर करू. त्यांच्या 16 महाविकास आघाडीच्या मागे जनमत आणि लोकमत आहे. बाळासाहेब आंबेडकर आमच्याबरोबर असते तर हा विजय अधिक दैदिप्यमान झाला असता. म्हणजे मताधिक्य आमचं थोडं वाढलं असतं. याचा अर्थ असा नाही की आम्ही परावलंबी आहोत, पण या महाराष्ट्रातल्या शोषित, वंचित, पीडित जनतेला आमच्याबरोबर घ्यावं. पण ही जनता आमच्याबरोबरच आहे आणि राहील. बाळासाहेब आंबेडकर सन्माननीय नेते आहेत. त्यांचं संघटन महत्त्वाचं आहे. आम्ही त्यांच्याशी वारंवार चर्चा केली आहे. आम्ही त्यांना वारंवार विनंती केलेली आहे. त्यांनी खरं म्हणजे हा प्रस्ताव मान्य करायला हवा होता. पण तरीही आम्ही अशा रिपोर्ट न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.